पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले तरी आपण हित आपुले तेची घेपे। दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान अर्जुनाला उपदेश करतात। सांख्ययोग सांगितल्यानंतर बुद्धियोगाचं ज्ञान सांगतात। समबुद्धी पुरुष कसा असतो त्याचं लक्षण भगवान सांगतात। ते सांगितल्यानंतर भगवंताने दोन प्रकारचे बुद्धीचे लोक या जगतामध्ये राहतात असं सांगितलं। एक सद्बुद्धीचे लोक राहतात आणि दुसरे दुर्बुद्धीचे लोक राहतात। त्यांचे लक्षण काय आहे, सद्बुद्धीचे पुरुष कोणाला म्हणायचं, दुर्बुद्धीचे पुरुष कोणाला म्हणायचं, हे सर्व त्या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं आहे। आणि हे सांगून नंतर भगवान म्हणतात की हे अर्जुना तू तिन्ही गुणाच्या पलीकडे जा। मी आणि माझं याला तू दूर कर। मग एक आत्मसुख अंतरी विसंबझनी। आत्मसुख आपल्या अंतकरणामध्ये जे आत्मसुख आहे त्या आत्मसुखाला तू विसरू नको असं भगवान सांगत आहे। पुढे भगवान बोलतात यावानर्थ उदपानी सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः। सर्वतः संप्लुतोदके उदपाने यावानर्थ संपूर्ण भरलेल्या समुद्रामध्ये फक्त पिण्यापुरतं पाणी घ्यावं एवढाच अर्थ आहे। विजानतः ब्राह्मणस्य त्याचप्रमाणे जाणणाऱ्या ब्रह्माला जाणणाऱ्या वेदाला जाणणाऱ्या ब्राह्मणासाठी सर्वेषु वेदेषु तावान अर्थ सर्व वेदामध्ये तेवढंच प्रयोजन आहे, तेवढाच अर्थ आहे। जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले तरी आपण हित आपुले तेची घेपे। ज्ञानोबाराय म्हणतात वेदे जरी बहुत बोलिले, वेदामध्ये पुष्कळ सांगितलेलं आहे। वेद फार बोलतो, बोलण्याच्या बाबतीमध्ये वेदाचा हात कोणीच धरू शकत नाही। इतर बोलणारे जे वक्ते असतात ते सर्वच वेदाच्या आधाराने बोलतात, वेदाचा आधार घेऊन सर्व बोलत असतात। सद्बुद्धीचे असो किंवा दुर्बुद्धीचे असो, वेदाधारे बोलती, ते वेदाचा आधार घेऊन बोलतात। सर्व वेदाचा आधार घेऊन बोलत असतात। काही लोक पुराणाचा आधार घेऊन बोलतात। पुराणसुद्धा वेदाच्याच आधारे लिहिले आहे, शास्त्रसुद्धा वेदाच्याच आधाराने लिहिले आहे, संतांनी ग्रंथसुद्धा वेदाच्याच आधाराने लिहिले आहे। म्हणून बोलणारे जेवढे काय आहे ते सगळं वेदातलंच बोलत असतात, वेदाशिवाय दुसरं काही नाही। वेद हा शब्द भांडार आहे, शब्द भांडार। शब्दाची ती मूर्ती आहे। हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश जेथ वर्णवपू निर्दोष मिरवत असे। शब्द ब्रह्म म्हणजे शब्दाचा साठा असणारा आहे वेद, त्या वेदातीलच सर्व बोलत असतात। संतसुद्धा
वेदामधलंच बोलत असतात, वेदाला सोडून संत बोलत नाही. संतांनी जे केलेलं आहे ते आम्ही करू व मुखाने वेद बोलू, असं तुकोबरांनी म्हटलेलं आहे. करू संती केले ते, जे संतांनी केलं आहे ते आम्ही करणार आहोत. वाचा बोलो वेद नीती, करू संती केले ते, वाचेने आम्ही वेदाची नीती बोलू. संत सुद्धा वेदातलंच बोलत असतात, संताचे ग्रंथ हे वेदामधीलच आहे. म्हणून वेद बोलला नाही असा शब्दच जगतामध्ये अजून नाही. जरी वेदे बहुत बोलले, वेदाने पुष्कळ सांगितलं आहे. सगळं जगताचं वर्णन वेदामध्ये आलेलं आहे. या जगतामध्ये नद्या किती आहे, पर्वत किती आहे, देश किती आहे, जल कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे, सर्व वर्णन वेदामध्ये आलेलं आहे. त्यानंतर परमार्थ मार्गाचं निरूपणसुद्धा वेदामध्ये आहे. कर्मकांड सांगितलं, ज्ञानकांड सांगितलं, उपासनाकांड सांगितलं, योगाचे मार्ग सांगितले. वेदाने सर्वच सांगून ठेवलं आहे. सामवेदामध्ये गायन सांगितलेलं आहे, अथर्ववेदामध्ये आघोरी विद्या सांगितल्या. असं वेदे बहुत बोलले. भगवान सांगतात, हे अर्जुना, वेदाने पुष्कळ जरी सांगितलं असलं तरीसुद्धा, विविध भेद सुचिले, अनेक प्रकार वेदाने सांगितले असले तरीसुद्धा आपण हित आपुले तेची घेपे. आपलं ज्याच्यामध्ये हित आहे तेवढंच वेदामधला भाग काय करायचा, स्वीकार करायचा, बाकीचं सोडून द्यायचं. हित ज्याच्यामध्ये आहे तेवढं स्वीकार करायचं. तसं जर पाहिलं तर वेदामध्ये जारण मारण सुद्धा सांगितलेलं आहे. अमुक अमुक कर्म केलं, असं केलं की आपल्या शत्रूचा आपोआप काय होऊन जातो, नाश होऊन जातो, नाश. हे सुद्धा वेदामध्ये आभिचार कर्म ज्याला म्हणतात ते आलेलं आहे वेदामध्ये. पण ते आपल्या हिताचं नाही. दुसऱ्याला मारणं, हिंसा करणं आपल्या हिताचं नाही. हे जरी वेदामध्ये आलं असलं तरी अर्जुना, आपल्या हिताचं जेवढं आहे तेवढाच भाग वेदामधला काय करायचा, काढून घ्यायचा आणि आपलं हित करायचं. आपण हित आपुले तेची घेपे. कशाप्रमाणे, जैसा प्रगटलिया गभस्ती, अशेषही मार्ग दिसती, तरी ते तुलेही काय चाली जती सांगे मज. हे अर्जुना, ज्याप्रमाणे गभस्ती प्रगटलिया, रात्री अंधार असतो, सकाळी सूर्याचा काय होतो, उदय होतो. आणि सूर्याचा उदय झाला की सगळ्याच वाटा दिसायला लागतात, सगळ्या वाटा दिसायला लागतात. आपण वारीत चालत असतो, वारीमध्ये मुक्कामाला थांबतो. कशामुळे थांबतो, अंधार पडलेला असतो म्हणून थांबतो. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे सूर्य उगवल्यानंतर सर्व वाटा आपोआप काय होतात, दिसायला लागतात. मग वारकरी वारीच्या मार्गाने चालायला लागतात. एक सूर्योदय झाल्यानंतर अनेक वाटा दिसतात. एका वेळी अनेक वाटेने चालल्या जाईल का, नाही. तुम्हाला कोणत्या तरी एका मार्गाने जावे लागेल. सूर्य उगवल्यानंतर जरी अनेक मार्ग दिसत असले तरी मार्गाने कोणत्या तरी एकाच जावं लागेल. जैसा प्रगटलिया गभस्ती, अशेषही मार्ग दिसती, तरी तेतुलेही काय चाली जती सांगे मज. सांग बरं अर्जुना, सगळ्या मार्गाने कसं चालता येईल. का उदकमय सकळ, जरी झाले असे महितळ, तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगे. हे अर्जुना, सकळ महितळ उदकमय जरी झाले, सगळ्या पृथ्वीवर जरी पाणी झालं, चंद्रभागेला जसं आलंय आता, महापूर आलेला आहे चंद्रभागेला, वरच्या पुलाला पाणी लागत आहे, मोठ्या पुलाला, एवढं जरी पाणी असलं, एखादा म्हणला तर एवढं मोठं पाणी आलेलं आहे, आता माझ्यावर संकट आलं. काय संकट आलं, मी एवढा देह, एवढं पोट माझं, एवढं मोठं पाणी कधी पिऊ मी, असं जर एखादा म्हणाला, त्याला काय म्हणावं लागेल, मूर्खच म्हणावं लागेल. अरे एवढं पाणी आहे ते तुला प्यायचं सांगितलं कोणी, लागतं तेवढं प्यायचं आणि बाकीचं सोडून द्यायचं. तहान भागाने एवढं पाणी प्यावं लागत असतं. उदकमय सकळ जरी झाले असे महितळ, तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगे. आरती म्हणजे तहान, जेवढी तहान आहे तेवढंच त्यातलं पाणी घ्यायचं आपलं, बाकीचं सोडून द्यायचं. तसंच आहे वेदामध्ये जरी अनेक सांगितलं तरी आपलं हित ज्याच्यामध्ये आहे तोच भक्ती मार्ग स्वीकार करायचा, बाकीचं सगळं सोडून द्यायचं. तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्थाते विवरिती, मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे. त्याचप्रमाणे ज्ञानी जे होती, जे ज्ञानी मंडळी असतात, विद्वान मंडळी असतात, हुशार मंडळी असतात, जे शहाणे असतात, ते शहाणे लोक काय करतात, वेदार्थाते विवरिती, वेदाच्या अर्थाचं विवरण करतात. सगळे वेद शिकतात शहाणी माणसं, चारी वेदाचं अध्ययन करतात, त्याची संहिता घेतात, त्याचा अर्थ शिकतात, सगळं करतात. वेदार्थाते विवरिती, वेदार्थाचं विवचन करतात.
मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे शाश्वत जे अपेक्षित ते स्वीकारिती. कशाचा स्वीकार करतात वेदामधून? जे शाश्वत आहे, ज्याचा कधी नाश होत नाही. दुसरं म्हणजे जे अपेक्षित, जे आपल्या कामाचं आहे, त्याचा स्वीकार करतात ज्ञानी मंडळी. म्हणून सारांश एवढाच आहे की अर्जुना, वेदामध्ये सर्वच सांगितलेलं आहे, पण आपल्या जे हिताचं आहे तेवढंच आपण घेतलं पाहिजे. कारण मनुष्य जन्मामध्ये येऊन हित करणं एवढंच त्याचं काय आहे? कर्तव्य आहे. एवढा मोठा हा सुंदर देह भगवंताने दिला, नरदेह. नरदेह मिळणं तेवढं सोपं नाही. जन्म मिळणं सोपं आहे, पण मनुष्य जन्म मिळणं सोपं नाही. नाथ महाराजांच्या भागवतामध्ये पहा तुम्ही, कोट्यावधी जन्म तुम्हाला घेता येतील, मनुष्य जन्म घेणं तेवढं सोपं नाही. मनुष्य जन्म घेण्यासाठी पाप आणि पुण्य समान व्हावं लागतं, समान. सुकृत दुष्कृत समान समी तय पाविजे मनुष्य भूमी, नरदेह भूमी. सुकृत आणि दुष्कृत जर समान झालं तर, दुसऱ्या अध्यायामध्ये भागवताच्या नाथ महाराज सांगतात, सुकृत आणि दुष्कृत म्हणजे पाप आणि पुण्य दोन्ही समान झालं पाहिजे, तेव्हा मनुष्याचा जन्म मिळतो. आणि पाप पुण्य समान होणं तेवढं सोपं नाही. 84 लाख योनी फिराव्या लागतात. त्यामध्ये सुद्धा एक योनी कोटी कोटी फेरा, एका योनीमध्ये कोट्यावधी फेऱ्या आपल्याला घ्यावं लागतात. जन्म घ्यावा लागतो, गर्भवास सोसावा लागतो, मृत्यू भोगावा लागतो, सर्व दुःख भोगावं लागतं. एवढं चुकून सुद्धा, एवढं सगळं दुःख भोगून आपण या नरदेहामध्ये आलो आहोत. भगवंताने आपल्याला नरदेह दिला. पावला हा देह कागतालीने आहे. आंधळ्याच्या टाळीमध्ये जसा कावळा सापडावा तसा आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे. एकदा आंधळ्याच्या टाळीमधून कावळा निसटला, आता किती टाळ्या वाजल्यानंतर त्याला परत कावळा सापडणार? नाही सापडू शकत. तसा हा नरदेह आहे. एकदा जर निघून गेला परत नरदेह नाही मिळू शकत. म्हणून नरदेहाला आलेल्या जीवाचं प्रथम कर्तव्य आहे त्याने आपलं हित करून घेतलं पाहिजे. दुसऱ्याची जबाबदारी नंतर, अगोदर आपलं हित. तुम्ही कोणत्याही संताचा कोणताही ग्रंथ उघडून पहा, तुम्हाला हेच दिसणार. ज्ञानेश्वरी उघडा, गाथा उघडा, भागवत उघडा, नामदेवरायाचा गाथा उघडा, कोणत्याही संताचा ग्रंथ काढा, त्यामध्ये एकच सांगितलेलं आहे, नरदेहाला आल्यानंतर पहिलं कर्तव्य आहे आपलं हित करून घेणं. आपल्या मागे जे जन्ममरणाचं संकट लागलेलं आहे, दुःखाचं जे संकट आहे, कर्माचं जे संकट आहे, मायेचा जो प्रभाव आहे आपल्यावर, ते दूर करणं हे हिताचं स्वरूप आहे. हित होणं म्हणजे काय? भगवंताची आपल्याला प्राप्ती होणं, आपल्या दुःखाचा नाश होणं, याला हित म्हणतात. ते हित करून घेणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून वेदामध्ये काहीही सांगितलेलं असो, आपलं हित ज्याच्यामध्ये आहे त्याचं ग्रहण करावं. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूर मा ते संगोस्त्व कर्मणी. हे अर्जुना, ते कर्मणी इव अधिकार, तुझा केवळ कर्मामध्ये अधिकार आहे. फलेषु कदाचन मा, फळामध्ये तुझा अधिकार नाही. कर्मफल हेतु मा भू, कर्मफलाचा हेतू, कर्मफलाचं निमित्त कारण तू होऊ नको. त्याचप्रमाणे ते संगह अकर्मणी न अकर्मणी मा, म्हणजे काहीच न करण्यामध्ये सुद्धा तुझी आसक्ती ठेवू नको. फक्त कर्म करीत राहायचं, फलाची अपेक्षा करायची नाही. कर्म न करणं हे सुद्धा चांगलं नाही. काहीतरी करीत राहायचं, पण फलाची अपेक्षा करायची नाही. म्हणून ऐके पार्था याची परिपाता, तुझं उचित होय आता स्वकर्म आहे. म्हणून अर्जुना, या प्रकाराने जर पाहिलं तर तुझ्यासाठी योग्य तुझं स्वकर्म आहे, युद्ध करणं उचित आहे. आम्ही समस्तही विचारिले तव ऐशेची हे मना आले, जे न सांडीजे तुवा आपुले विहित कर्म. अर्जुना, आम्ही समस्तही विचारिले. अनेक प्रकाराने भगवान म्हणतात मी विचार करून पाहिला. कोणत्याही दृष्टीने जरी विचार केला तरी एकच माझ्या लक्षात येतं, ऐशेची मना आली, जे न सांडीजे तुवा आपुले विहित कर्म. तू तुझ्या वाटेला आलेलं जे विहित कर्म आहे ते सोडू नये, एवढंच मला दिसत आहे. विहित कर्म म्हणजे काय? शास्त्राने करा म्हणून सांगितलं त्याला काय म्हणायचं? विहित कर्म म्हणायचं. शास्त्र सांगतं तुम्ही नामस्मरण करा, नामस्मरण करणं हे विहित कर्म आहे. चंद्रभागेचं स्नान विहित कर्म, प्रदक्षिणा विहित कर्म, भगवंताचं दर्शन विहित कर्म, चातुर्मासाला जाणं विहित कर्म,
आळंदी पंढरी पैठणची वारी हे विहित कर्म. शास्त्राने जे तुम्हाला करा 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 म्हणून सांगितलं त्याला म्हणायचं विहित कर्म. आणि ते विहित कर्म प्रत्येकासाठी वेगवेगळं असतं. म्हणून अर्जुना तुझ्यासाठी जे विहित आहे शास्त्राने सांगितलेलं आहे ते कर्म तू सोडू नये. फक्त कर्म करत असताना काय लक्षात ठेवायचं, परी कर्मफळी आस न करावी आणि अकर्मी संगती न व्हावी, हे सत्क्रियाची आचरावी हेतुविन. कर्मफळी आस न धरावी, कर्माच्या फलाची आशा करायची नाही. हे कर्म केल्यानंतर हे फल मिळेल एवढी आशा करायची नाही. पाऊस पडल्यानंतर पेरायला जायचं, सरकी लावायची, काय असन ते करायचं, फलाची अपेक्षा नाही करायची. लोकांचं लय अवघड असतं. लोक घरीच असतात, बँकेमधून पैसे काढून आणतात, तिथूनच त्यांचा विचार चालू होतो एवढे एवढे पैसे, आता एवढ्या पैशातून एवढ्या एवढ्या पैशाचं बियाणं आणायचं. तेवढं बियाणं आणल्यानंतर या वावरात ही सरकीची पिशवी लावायची, त्या वावरामध्ये ती लावायची, इकडं जादू लावायची, तिकडं ती दुसरी लावायची, असा विचार राहतो. तेवढ्यावर विचार थांबत नाही. मग आपण आता सरकी लावल्यानंतर पाणी द्यायचं, दुसऱ्या दिवशी त्याला आंबण द्यायची, त्याच्यानंतर 8 दिवसांनी 4 दिवसांनी काय असेल तेवढं पाणी द्यायचं. मग सरकी आपली वाढणार, मग खुरपून घ्यायची, मग त्याला पाळी हाणायची, पाळी हाणल्यानंतर मग सरकी अजून मोठी होणार आणि मग त्याला हळूहळू फुलं लागणार, फुलाला मग फुलातून कैरी येणार, त्याच्यामधून मग परत कापूस निघणार, मग कापसाला आपल्याला बाया लावाव्या लागत्या, मग कापूस वेचून घ्यायचा, सगळा कापूस वेचून घेतल्यानंतर आपलं गोडाऊन भरून जाईल. नंतर काही दिवस तसाच ठेवायचा, त्याला रोज पोरायला तुडायला लावायचं, त्याच्यामध्ये भांडे पाणी टाकायचं, चांगलं वजन वाढून द्यायचं त्याचं, आणि वजन वाढल्यानंतर मग चांगला भाव सापडून द्यायचा. एकदा का 10,000 11,000 भाव सापडला मग घरातून बाहेर काढायचा. मग 10,000 भावाने जर गेला तर समजा आपल्याला झाला 50 क्विंटल, मग 50 क्विंटलाचा 10,000 किती होईल, तेवढा हिशोब करून ठेवतात. तेवढ्यावर थांबत नाही. मग तेवढे पैसे आल्यानंतर अगोदर काय करायचं, मग याचं आपल्यावर हे ते मिटून टाकायचं. तेवढं मिटल्यानंतर काय करायचं, बायकोचं सोनं ते गहाण ठेवलेलं तेवढं सोडून आणायचं. एवढा विचार कुठं, अजून बियाणंच आणलं नाही एवढा विचार करून ठेवतात. पैसे फक्त आणलेले, पैशाचा अजून बियाणंच खरेदी करायचं, अगोदर एवढा विचार असतो. भगवान सांगतात अर्जुना असे धंदे करायचे नाही, फक्त आपलं कर्म करायचं, बियाणं आणणं शेतात पेरणं एवढंच करायचं. मग त्याची मशागत काय असेल तेवढं करीत राहायचं, फळाची आशा नाही धरायची. हे सगळं भगवंताचं आहे, भगवंताने आपल्याला खाण्यासाठी दिलेलं आहे, तेवढ्यासाठी त्याचा उपयोग करायचा बस. कर्मफळी आशा न करावी, कर्माच्या फलाची इच्छा करायची नाही. अजून काय करायचं, अकर्मी संगती न व्हावी, अकर्मामध्ये आपल्या आशा गुंतू नये. अकर्म म्हणजे काय, काहीच न करणं. काही माणसाचा स्वभावच असतो, त्यांना काही करायला आवडतच नाही, नुसतं बसून राहायचं, त्यांना कोणतंच काम करायला आवडत नाही. त्याला म्हणतात अकर्मी संगती न व्हावी, अकर्म करू नये, काहीतरी करत राहावं. परमार्थामध्ये सुद्धा काहीतरी मनुष्याने करत राहावं, जे होईल ते करत राहावं, शांत बसू नये माणसाने. प्रवचन सुरू झालं प्रवचनाला जायचं, कीर्तन सुरू झालं कीर्तनाला जायचं, नाही कीर्तन प्रवचन घरी बसून आपला जप करीत राहायचा, नाही जप करता आला प्रवचनामध्ये काय काय झालं तेवढं ध्यानात आणायचं. असं काही ना काही साधन करीत राहायचं, फलाची आशा धरायची नाही. हे सत्क्रियाची आचरावी हेतुविन, याला सत्क्रिया म्हणतात, चांगलं कर्म म्हणतात. हे चांगल्या कर्माचं आचरण करायचं, पण कसं, हेतुविन, त्याच्यामध्ये हेतू ठेवायचं नाही. योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. धनंजय, हे अर्जुना, योगस्थ या बुद्धियोगामध्ये तू स्थित हो. कर्मानी कुरु, मग तू काय कर, कर्म कर. संगम त्यक्त्वा, आसक्ती टाकून, फळाची आशा टाकून कर्म कर. सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा, सिद्धी आणि असिद्धी यांच्यामध्ये समान होऊन असं तू कर्म कर. मग समत्वम योग उच्यते, या चित्ताच्या समानतेलाच योग असं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. तू योगयुक्त होऊनी, फळाचा संग टाकूनी, मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. हे अर्जुना, तू काय कर, अगोदर योगयुक्त हो, म्हणजे बुद्धी समान करून घे. कर्म करायला लागलो ना आपण, तर कर्माचं फल चांगलं होणार आहे का फल वाईट होणार आहे याचा विचार करू नको. काही लोकांचं एक फळामध्येच विचाराचा काय होऊन जातो, दिवस निघून जातो. लोक विचार करत राहतात यंदा आपल्याला काय पीक घ्यायचं, ऊस जर लावला तर भाव सापडन का,
सरकी लावली तर भाव सापडन का, टमाटे लावलेत भाव सापडन का, भाजीपाला केला तर भाव सापडन का. असं फलामध्ये काही लोकांचं काय असतं, लक्ष असतं, त्याच्यामध्ये लक्ष नाही. योगयुक्त होऊनी समान चित्त ठेवायचं, फळाचा संग टाकूनी फळाची आशा सोडून द्यायची. मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे, अशा प्रकारे अर्जुना चित्त देऊन तू कर्म कर. परी आदरिले कर्म देवे दैवे, जरी समाप्ती ते पावे तरी विशेषे तेथ तोषावे हेही नको. मग अशा प्रकारे जर कर्म सुरुवात केलं, आदरिले कर्म म्हणजे कर्म जर सुरुवात केलं, दैवे जर आपलं जर प्रारब्ध असेल तर जरी समाप्ती ते पावे, प्रारब्धाने जरी ते शेवटपर्यंत गेलं, संपूर्ण यथासांग कर्म झालं, चांगलं फळ आपल्याला मिळालं, असं जरी झालं अर्जुना, तरी विशेषे तेथ तोषावे हेही नको. चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आनंद मानण्याचं काही कारण नाही. कर्म समाप्तीला जरी गेलं तरी आनंद मानायचा नाही. निवडणूक आली, एवढा मोठा पैसा वाटला, सगळं झालं, निवडणूक संपूर्ण झाली आणि निकालाच्या दिवशी निकाल लागला, अर्जुना मिरवणूक काढायची नाही. तुमचं कर्म पूर्ण झालं, आनंद मानायचा नाही त्यात, कारण ते दैव वशात होत असतं. प्रारब्ध आहे म्हणून ते झालं, तुम्ही केलं म्हणून झालं असं नाही, ते प्रारब्धाने होत असतं. दैवे आदरिले कर्म दैवे, जरी समाप्ती ते पावे तरी विशेषे तेथ त्वशावे हेही नको. की निमित्ते कोणे एके, ते सिद्धी न वचताचे ठाके, तरी तेथीचेने अपरितोखे क्षोभावेना. किंवा अर्जुना कोणे एके निमित्ते, काहीतरी निमित्त झालं आणि काहीतरी निमित्ताने तुमचं काम बंद पडलं, काम पूर्ण झालं नाही, काम बंद पडलं. सिद्धी न वचताची ठाके, पूर्णतेपर्यंत ते गेलं नाही, मध्येच बंद पडलं, तरी तेथीचेनी अपरितोखे क्षोभावेना. त्या ठिकाणच्या दुःखाने क्षुब्ध होऊ नये, त्याचंही दुःख मानू नये. कर्म पूर्ण झालं त्याचा आनंद मानू नये आणि कर्म बंद पडलं त्याचं दुःखही मानू नये. यालाच योग म्हणतात. आचरता सिद्धी गेले तरी काजाची किरा आले, परी ठेलिया ही सगुण झाले ऐशेची मानी. हे अर्जुना, आचरण करत असताना कर्म पूर्ण झालं तर चांगलंच आहे, कामालाच आलं, परी ठेलिया ही, आणि ते बंद पडलं तरीसुद्धा सगुण झाले ऐशेची मानी, चांगलंच झालं, आपलं सफळच झालं, असं प्रकारचं मानायचं. देखे जे तुलाले कर्म निपजे, ते तुले आदिपुरुषी समर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे. हे अर्जुना, या ठिकाणचं एक रहस्य आहे. जे तुलेले कर्म निपजे, जेवढं काही कर्म आपल्याकडून निर्माण होतं ते सगळं काय करायचं, ते तुले आदिपुरुषी समर्पिजे, कृष्णार्पण. जेवढं कर्म निर्माण होईल सगळं कृष्णार्पण करीत राहायचं. कृष्णार्पण कृष्णार्पण, काहीही करू द्या कृष्णार्पण. जप केला कृष्णार्पण, कीर्तन ऐकलं कृष्णार्पण, प्रवचन ऐकलं कृष्णार्पण, स्नान केलं कृष्णार्पण, प्रदक्षिणा केली कृष्णार्पण. कोणतंही प्रारब्ध कर्म आपलं करू द्या, कोणतंही परमार्थाचं कर्म आपण करू द्या, काय करायचं, कृष्णार्पण करीत राहायचं. ते तुले आदिपुरुषी समर्पिजे, ईश्वराला ते अर्पण करून टाकायचं, ते आपल्याकडे ठेवायचंच नाही. तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे, असं जर केलं मग तुमचं कर्म पूर्ण झालं असं समजून घ्या. बंद जरी पडलं कृष्णार्पण, मग ते कर्म तुमचं पूर्ण झाल्यासारखं असतं. देखे सतासत कर्मी, हे जे सरसेपण मनोधर्मी, तेची योगस्थिती उत्तमी प्रशंसिजे. हे अर्जुना, सतासत कर्मी म्हणजे कर्म पूर्ण झालेलं आणि न पूर्ण झालेलं, हे दोन्हीही कर्म सरसेपण मनोधर्मी, मनामध्ये दोन्ही विषयी सारखाच धर्म असावा, तेची योगस्थिती उत्तमी प्रशंसिजे. उत्तम लोक त्यालाच योगस्थिती असे म्हणतात. दुरेन ह्यवरं कर्म बुद्धियोगात धनंजय, बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणा फलहेतवः. हे अर्जुना, धनंजय, हे अर्जुना, बुद्धियोगात, बुद्धियोगापेक्षा कर्म दुरेन आवरम, कर्म फार दूर आणि निकृष्ट आहे. ज्ञानापेक्षा कर्म निकृष्ट आहे, कमी दर्जाचं आहे, ज्ञान श्रेष्ठ आहे. म्हणून बुद्धो शरणम अन्विच्छ कृपणाः फलहेतव. म्हणून बुद्धियोगाच्या ठिकाणी शरण जा आणि फलहेतव कृपणा, फळाची हेतू करणं, फळाची अपेक्षा करणं हे कृपणाचं लक्षण आहे. बुद्धियुक्तो जहातिह उभे सुकृत दुष्कृती, तस्माद् योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. बुद्धियुक्त हा, जे बुद्धिवान मनुष्य असतात ते या ठिकाणी सुकृत दुष्कृते उभे जहाती, पाप आणि पुण्य दोन्हीचाही काय करतात,
त्याग करतात. तस्मात म्हणून योगाय युज्यस्व, योगा करता तू तयार हो. कारण योगः कर्मसु कौशलम, कर्मामध्ये योगच काय आहे? कुशलता आहे, श्रेष्ठ आहे. अर्जुना समत्व चित्ताचे, तेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आथी. हे अर्जुना, चित्ताची जी समान स्थिती आहे तेच योगाचं सार आहे. त्या ठिकाणी मन आणि बुद्धी यांचं ऐक्य असतं. तो बुद्धियोग विवरिता बहुते पाडे पार्था, दिशे हा अरुता कर्मयोग. त्या बुद्धियोगाचं जर विवेचन केलं, ज्ञानयोगाचं, तर अनेक प्रकाराने जरी पाहिलं तरी कर्मयोग आरुता दिशे, कर्ममार्ग फार अलीकडचा आहे. ज्ञान श्रेष्ठ आहे, कारण ज्ञान साक्षात मुक्ती देत असतं, कर्म हे परंपरेने मुक्ती देत असतं. परी तेची कर्म आचरिजे, तरीच हा योग पाविजे, जे कर्मशेष सहजे योगस्थिती. हां, तेची कर्म आचरिजे, पण कर्म केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही, हा सिद्धांत आहे. एखादा निघाला मला ज्ञान प्राप्त करायचं, तर कर्म केल्याशिवाय त्याला ज्ञान प्राप्त नाही होऊ शकत. ज्ञानप्राप्तीचा अधिकार येण्यासाठी अगोदर कर्म करावं लागतं, कारण मलविक्षेप गेल्यानंतर त्याला ज्ञानाचा अधिकार येतो, आणि मलविक्षेप हा कर्माने जात असतो. जे कर्मशेष सहज योगस्थिती, योगस्थिती ही कर्माचे नंतरची स्थिती आहे. मनोनी बुद्धियोग सधर, तेथ अर्जुना होई स्थिर, मने करी अभेर फळ हेतूचा. म्हणून अर्जुना, ज्ञानयोग हा काय आहे? श्रेष्ठ आहे. त्या ठिकाणी तू स्थिर हो आणि मनाने फलाच्या हेतूचा अभेर कर, फलाच्या हेतूचा त्याग कर. जे बुद्धियोगा योजिले, त्याची पारंगत झाले, ही उभय संबंधी सांडिले पापपुण्यी. म्हणून जे बुद्धियोगा योजिले, ज्याने ज्ञानयोगाचा आश्रय केला, त्याची पारंगत झाली, तेच या भवसागरातून पलीकडे गेले. ज्ञानादेव तू कैवल्यम, ज्ञानानेच मोक्ष होत असतो, हा शास्त्राचा सिद्धांत आहे. शास्त्र सांगतं ज्ञानाने मोक्ष आहे. ज्ञाने विन एके उपाय करिशी जितुके, ती गुंफशे अधिके रुखी. ज्ञानाशिवाय दुसरे कितीही उपाय करा तुम्ही, मोक्ष प्राप्त होत नाही. ज्ञान हा मोक्षाचा मार्ग आहे. म्हणून जे बुद्धियोगा योजिले, त्याची पारंगत झाले, ज्ञानाचा ज्यांनी आश्रय केला, ते त्या भवसागरातून पलीकडे गेले. ही उभय संबंधी सांडिले पापपुण्यी. त्या मनुष्यांनी पाप आणि पुण्य दोघाचाही काय केला? त्याग करून टाकला, त्याग केला. कारण पाप जेवढं घातक आहे, तेवढंच मनुष्यासाठी पुण्यसुद्धा काय आहे? घातक आहे, घातक. पाप हे बंधनाला कारणीभूत असतं, तसं पुण्यसुद्धा बंधनाला कारणीभूत आहे. पाप जसं मनुष्याला दुसरा जन्म घ्यायला लावतं, तसंच पुण्यसुद्धा मनुष्याला काय करतं? दुसरा जन्म घ्यायला लावतं. म्हणून पापासारखंच पुण्यसुद्धा फार वाईट आहे. म्हणून या लोकांनी दोघाचाही काय केलेला असतो? त्याग केलेला असतो, त्याग. पाप पुण्य दोन्हीही घातक आहे, दोन्हीही घातक आहे. बाबा दृष्टांत सांगतात. एक मनुष्य होता, त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर काही 2-4-8 दिवस गेले, सगळे पाहुणे रावळे आलेले होते, सगळे पांगले. 2घच जण राहिले आता घरी, आईवडीलसुद्धा नव्हते. 2घा जणांचा संसार चालू झाला. नंतर काय झालं, एक दिवस त्याची जी बायको होती, आता ती बायको बंगाली विद्या शिकलेली होती. बंगाली विद्या शिकलेल्या असल्यामुळे तिला चमत्कार करता येत होता. तिनं काय केलं? चमत्कार करायला सुरुवात केली आणि नवऱ्याला कामाला लावलं. चमत्कार करायला सुरुवात केली, नवऱ्याला कामाला लावलं. नवरा घरात आला, तिने लगेच सांगा, चल होय भांडे घासायला. ते म्हणे, आता भांडे कसं काय घासू मी? तू माझी बायको आहे, बायकोकडे काम असतं भांडे घासायचं, नवरा कुठं भांडे घासत असतो का? ते म्हणे, ते बाकीचं सांगू नको, भांडे घास नाही तर तुला चिमणीच करीन, भांडे घास नाही तर चिमणीच करीन. ती करून दाखायची. घरात मांजर आले का मांजरीवर मंत्र टाकला का मांजरीचं कुत्रं करायची, कुत्र्यावर मंत्र टाकला का कुत्र्याचं उंदीर करायची. बंगाली विद्या शिकलेली होती. आता चमत्कार येत होता. आता नवऱ्याला वाटलं भांडे घासले नाही आणि हिनं जर चिमणी केलं तर काय करता मग त्याने भांडे घासले. एक दिवस भांडे घासले, दुसऱ्या दिवशी तिनं धुणं धुवायला सांगितलं. धुणं धुवून टाक नाही तर तुला उंदीरच करीन. आता त्याच्या जीवाला धाकच झाला. उंदीर केलं तर काय करता? मग त्याने लुगडे धुतले, भांडे घासले, स्वयंपाक करायला लागला, तिला ताट वाढून द्यायला लागला. सकाळी आंघोळीला गरम पाणी, पार असा वाळून गेला, लुकडा झाला. काय करणार आता? त्याच्या मागं कटकटच लागली. मग काही दिवसानंतर त्याचा दुसरा मित्र भेटला. त्या मित्राने सांगितलं, अरे तू असं एवढा खराब का झाला? तुला काही रोग झाला का? काय काही चिंता आहे का? एवढा तू खराब कशामुळे झाला? त्याने सांगितलं, चिंताच करण्याचा विषय. म्हटले काय झालं? लग्न झालेलं आहे. लग्न म्हणजे लग्न झाल्यावर कुठं खराब होत असतं का? तसं नाही म्हणले. लग्न झालं पण माझी जी पत्नी आहे
ती बंगाली विद्या शिकून आली. बंगाली विद्या येत असल्यामुळे तिने मला कामाला लावलं. हे कर नाही तर तुला हेच करीन, हे कर नाही तर तुला हेच करीन, असं मला कामालाच लावून टाकलं. दिवसभर मला तिचं काम करावं लागतं. याच्यामधून सुटण्याचा काही मार्ग असेल तर सांग. त्याने सांगितलं याच्यामधून सुटण्याचा एक मार्ग आहे. काय मार्ग आहे? तिच्यापेक्षा जास्त शिकलेली एखादी आणायची. म्हणजे मग ती काय करेन, त्यांच्या दोघांचं भांडणं लागन. त्यांच्या दोघांचं भांडणं लागले का मग तिचं आपापच काय होऊन जाईल, शांत होईल ती. मग त्याने सांगितलं मग हिच्यापेक्षा जास्त शिकलेली आपल्याला कुठं मिळन, हिचा कुठंतरी तुला पत्ता आहे का? ते म्हणजे मला एक पत्ता माहीत आहे. अमक्या अमक्या गावामध्ये अमकी अमकी मुलगी राहते, तिला हिच्यापेक्षा जास्त बंगाली विद्या येते. ठरलं. मग ते दोघं जण गेले, तिला सांगितलं, तिच्यासोबत त्याने लग्न केलं. आणि लग्न करून ती काय आणली, घरात आणली. आता इकडं बसलेलीच होती पलंगावर, नवऱ्याची वाट पाहत, कधी येतो आता भाकरी करायच्या आणि मला खाऊ घालायचं वाट पाहत होती. तिनं त्याला जोडीनं पाहिलं. जोडीनं पाहिल्यानंतर खवळली, हिला कसं काय घरामध्ये आणलं, ही कोण आहे नेमकी? त्याने सांगितलं आता आमच्या दोघांचं लग्न झालेलं आहे, लग्न. मग तिला सगळं सांगितलंच होतं, अशी अशी बाई आहे, बंगाली विद्या करती, हिचा आपल्याला नाश करायचा आहे. ती म्हणले काही हरकत नाही, मी तिच्यापेक्षा जास्त शिकलेली आहे. आणली घरात, तिनं पाहिलं. मग तिचं भांडणं करायला लागली, तू मी झालं. एकतर मी घरात राहीन नाही तर ती घरात राहीन, मी घरात राहीन नाही तर ती घरात राहीन. आता असे भांडणं लागल्यानंतर त्यांचं झुपलं. मग तिनं अगोदरच सांगितलं होतं, आमचे जर भांडणं लागले तर काय होणार आहे, ती माझ्यावर मंत्र टाकील, मंत्राने मी घार होऊन जाईल. त्यानंतर मी मंत्र टाकीन, ती सुद्धा काय होईल, घार होईल. घार होताना मी पांढरी घार होईल, ती काळी घार होईल. आता आम्ही दोघं घार होऊन भांडणं करायला लागलो तर मी काठी घ्यायची आणि ते काळ्या घागरीला मारून टाकायचं. आणि मग तांदूळ दिले भारून, हे तांदूळ मग तुम्ही पांढऱ्या घारीवर टाकायचे, मग मी परत काय होऊन जाईन, बाई होऊन जाईन. असं सांगितलं. ठरलं त्यांचं. मग यांचे भांडणं लागले. भांडणं खेळता खेळता मग हिना मंत्र टाकला, ती घार झाली, तिना मंत्र टाकला, ती घार झाली. एक झाली पांढरी आणि एक झाली काळी. आणि लागले भांडणं त्यांचे. याच्याकडे तांदूळ दिलेलेच होते. याने ठरवलं, मग घेतली काठी आणि काळी जी घार होती काळ्या घागरीच्या डोक्यात घातली, घारीच्या डोक्यात घातली. घारीच्या डोक्यात घातल्याबरोबर ती काळी घार काय झाली, मरून गेली. आता राहिली पांढरी घार. त्याने घेतले तांदूळ आणि त्या पांढऱ्या घारीवर टाकणार. मित्राने लगेच हात धरला, अरे हिला सुद्धा हान, ही तिच्यापेक्षा जास्त शिकलेली आहे, हिला सुद्धा हान. मग त्याने तिला सुद्धा काय केलं, मारून टाकलं. जसं पांढरी घार घातक होती तशीच काळी घार सुद्धा काय आहे, घातक आहे. जशी काळी घातक आहे तिच्यापेक्षा जास्त पांढरी घातक आहे. तसंच आहे, जसं आपल्याला पाप घातक आहे तसंच पुण्यसुद्धा घातक आहे. पापाने तुम्हाला जन्म घ्यावा लागणार, पुण्याने सुद्धा जन्मच घ्यावा लागणार. जन्मामध्ये फरक पडेल, पापाने नीच योनीत जावं लागेल आणि पुण्याने उत्तम योनी प्राप्त होईल, पण जन्म मात्र घ्यावा लागतो. म्हणून जे ज्ञानी माणसं असतात, हुशार माणसं असतात, त्यांनी उभय संबंधी सांडिले पाप पुण्य, पाप आणि पुण्य दोन्हीचाही काय केला, त्याग करून टाकला. कर्मजम बुद्धियुक्ताही फलम त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदं गच्छन्त्य नामयम. हे अर्जुना, कर्मजम बुद्धियुक्ताही, बुद्धीने युक्त होऊन, कर्मजम फलम, कर्मापासून होणारं जे फल आहे, त्यक्त्वा, त्याचा त्याग करून, मनीषिणः, विद्वान लोक, जन्मबंध विनिर्मुक्ता, जन्मबंधापासून मुक्त झाले आणि अनामयम पदम गच्छन्ति, अनामयम म्हणजे दोषरहित अशा भगवंताच्या पदाला प्राप्त झाले. ते कर्मी तरी वर्तती परी कर्मफळा नातळती आणि यातायाती लोपती अर्जुना तया. हे अर्जुना, जे भक्त असतात ते कर्म तर करत राहतात, नेहमी आपल्या वाटेला आलेलं सगळं कर्म करतात. तुम्ही सगळे संत पहा आपले मालिकेतले, सगळ्या संतांनी आपापल्या वाटेचे काय केले, कर्म केले. सगळ्यांनी कर्म केले, कोणत्याही जातीतील संत असो, आपापल्या वाटेला आलेले कर्म केले. सावता महाराज त्यांनी आपली सगळी शेतीचे कामं केले. गोरोबा काका गाडगे घडवले. त्यानंतर रोहिदास चांभार चपला शिवल्या. सगळ्या संतांनी आपापले काम केले. ते कर्मी तरी वर्तती परी कर्म फळा नातळती, पण त्यांच्या अंतःकरणामध्ये कर्माचा फलाला जागा नसते, कर्माचं फल ते पाहत नाही. आणि यातायाती लोपती अर्जुना तया, त्याने काय होतं अर्जुना, यातायाती लोपती, त्याच्या मागं लागलेलं जे जन्म मरण आहे त्या जन्म मरणाचा काय होतो, नाश होतो. मग निरामय भरित पावती पद अच्युत, ते योगयुक्त बुद्धियोगयुक्त धनुर्धरा. अर्जुना, मग निरामय भरित, दोषरहित असलेलं अच्युत पद पावती, ज्या जागेपासून मनुष्य कधीच हालू शकत नाही
असं पद त्यांना प्राप्त होतं, म्हणजेच भगवंत प्राप्त होतो. ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा, त्यांना बुद्धियोगयुक्त म्हणायचं. यदा ते मोहकलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यती तदा गंताशी निर्वेदम श्रोतव्यश्च श्रुतश्च. हे अर्जुना, यदा ज्या वेळेला ते मोहकलिलम बुद्धी व्यतितरिष्यती, तुझी बुद्धी मोहरूपी चिखलातून पलीकडे जाईल, तदा त्यावेळेला श्रोतव्यश्च श्रुतश्च, ऐकलेलं आणि ऐकवणारं असं जे निर्वेदम म्हणजे वैराग्य आहे, त्या वैराग्याला तू प्राप्त होशील. तो ऐसातही होशी जय मोहाते या सांडीशी आणि वैराग्य मानसी संचरेल. हे अर्जुना, तू ऐसातही होशी, असा योग तुला तेव्हाच प्राप्त होईल जय या मोहाते सांडीशी, जेव्हा तू मोहाचा त्याग करशील. मोहाचा त्याग झाला पाहिजे. जर मोहाचा त्याग झाला तरच अंतःकरणामध्ये वैराग्य येतं. ज्या मनुष्याच्या मनामध्ये मोह असतो तो मनुष्य वैराग्यवान नसतो. काहीला पैशाचा मोह असतो, काहीला सत्तेचा मोह असतो, काहीला धनाचा मोह असतो, काहीला आपल्या पत्नीचा मोह असतो, काहीला पुत्राचा मोह असतो, काहीला आईवडिलाचा मोह असतो. मोह जर अंतःकरणामध्ये असेल तर त्या मनुष्याच्या ठिकाणी वैराग्य येत नाही. तैसा पुत्रस्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू. धृतराष्ट्र कसा होता? पुत्राच्या स्नेहाने मोहित झालेला होता. दुर्योधन अजून राजा झालेलाच नव्हता. दुर्योधन फक्त काय होता? युवराज होता. राजा धृतराष्ट्र होता. आणि ज्या वेळेला युद्धाचा प्रसंग आला, भगवान शांतिदूत होऊन आले, त्यावेळेला किंवा इतर कोणी समजून सांगितलं, व्यास ऋषी आले होते, व्यास ऋषीने सुद्धा सांगितलं, धृतराष्ट्रा हे युद्ध होणं चांगलं नाही, युद्धाचा परिणाम चांगला नाही. युद्ध जर झालं तर फार मोठी हानी होईल. पांडवाचीही हानी होईल आणि कौरवाचीही हानी होईल. सैन्य मरून जाईल. युद्ध करणं चांगलं नाही, आपल्यासाठी परिणाम त्याचा वाईट आहे. एकाच कुळामध्ये युद्ध करणं चांगलं नाही. असं सांगून सुद्धा व्यासाने सांगितलं तरीही धृतराष्ट्राने ऐकलं नाही. धृतराष्ट्र एवढंच सांगत होता, सगळं खरं आहे हो तुमचं, पण हा माझा मुलगा ऐकत नाही. खरं तर राजा अगोदर हाच होता, दुर्योधन राजाच नव्हता. धृतराष्ट्र जर म्हणला असता तर युद्ध त्याला रद्द करता आलं असतं. पण पुत्रस्नेह मोहित, पुत्राच्या मोहाने तो मोहित झालेला होता. त्याला वाटत होतं युद्ध जर झालं नाही तर माझ्या मुलाच्या वाटेला आलेलं जे आहे त्यातला काही भाग पांडवाला जाईल. म्हणून त्याच युद्धासाठी त्याने काय दिलेली होती? परवानगी दिलेली होती. म्हणून मोहाते या सांडीशी, मोहित मनुष्य वैराग्यवान नसतात. जेव्हा मोहाचा त्याग होतो तेव्हा अंतःकरणामध्ये वैराग्य उत्पन्न होतं आणि वैराग्य मानसी संचरेल. मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान, तेथ निचाड होईल मन अपयशे तुझे. अर्जुना, आणि एकदा का अंतःकरणामध्ये वैराग्य झालं मग त्या अंतःकरणामध्ये ज्ञान उत्पन्न होत असतं. ज्ञान विरक्ती वाचून काही, ज्ञानाशी तगनेची नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. 15 अध्यायामध्ये भगवान सांगतात, वैराग्य वाचून ज्ञान टिकत नाही. ज्याला वाटतं आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञान राहावं त्याच्या ठिकाणी अगोदर वैराग्य पाहिजे. वैराग्य नसेल तर त्याच्या ठिकाणी ज्ञान नाही, त्याला ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून ज्यावेळेस अंतःकरणामध्ये वैराग्य येईल मग निष्कलंक गहन, कलंकरहित असणारं, गहन म्हणजे सखोल असणारं आत्मज्ञान उपजेल. ब्रह्मज्ञान अंतःकरणामध्ये होईल. वैराग्यवान पुरुषाला ब्रह्मज्ञान होत असतं. ब्रह्मज्ञान, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभाग्य संता, नाही दुजा अनेक मागता का. ही जी स्थिती तुकोबारांना प्राप्त होती यालाच आत्मज्ञान म्हणतात. मी वासुदेव तत्वता, हे आत्मज्ञान आहे. कधी उत्पन्न होतं? वैराग्य असल्यावर. तुकोबारायांच्या ठिकाणी वैराग्य होतं आणि वैराग्यामुळं काय झालं? आत्मज्ञान झालं. तेने निचाड होईल मन अपयशे तुझे. म्हणून अर्जुना, त्या आत्मज्ञानाने तुझं मन आपोआपच निचाड, इच्छारहित होऊन जाईल. तेथ अनेक काही जाणावे का मागेल ते स्मरावे. हे अर्जुना आगवे पारुशल. मग त्या ठिकाणी अजून काही ज्ञान करून घ्यावं किंवा मागचं विसरलेलं ध्यानात आणावं, हे सगळं पारुशेल, पारसं होऊन जाईल. काहीच करण्याची गरज नाही. श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यती निश्चला समाधावचला बुद्धीस तदा योगमवाप्स्यसि. हे अर्जुना, ते श्रुती विप्रतिपन्ना बुद्धी ही अनेक प्रकारचं वेदामधलं ऐकून विप्रतिपन्ना म्हणजे वेगवेगळे मत ऐकून तुझी जी मती 2 प्रकारची झालेली आहे, युद्ध करू का न करू, करू का न करू, असं जे 2 प्रकारचं झालेलं आहे, ती बुद्धी
यदा निश्चला स्थास्यती, ज्यावेळेस निश्चल होईल, शांत होईल, हे अर्जुना समाधौ आचला, अंतकरणामध्ये ज्ञान स्थिर झाल्यावर योगम अवाप्स्यसि, तो या योगाला प्राप्त होशील. इंद्रियांची असंगती, जे पसर होतसे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. हे अर्जुना, इंद्रियांची असंगती, इंद्रियांच्या नादी लागल्यामुळे जी बुद्धी तुझी पांगलेली आहे, आपलं सर्व आयुष्य इंद्रियाच्या मध्येच खर्च होऊन जातं. इंद्रियांना जे विषय लागतात ते विषय प्राप्त करून देण्यामध्ये आयुष्य खर्च होतं. इंद्रियांना काय काय लागतं? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे इंद्रियाचे विषय आहे. जीभ सांगते मला खाण्यासाठी जिलेबी लागते, मला खाण्यासाठी बासुंदी लागते, मला खाण्यासाठी तिखट पदार्थ लागतं, ते मिळवण्यासाठी आयुष्य वायाला जातं. कान सांगतात मला चांगले गाणे ऐकायला पाहिजे, चांगलं गीत पाहिजे, त्याच्यासाठी आयुष्य खर्च होतं. प्रत्येक इंद्रिय जे आहे आपलं, इंद्रिय आपल्याला काय करतात? आयुष्य खर्च करायला लावतात व्यर्थामध्ये. भगवान सांगतात इंद्रियांच्या संगती, त्या इंद्रियाच्या संगतीमध्ये जे पसर होत तसे मती, तुझी बुद्धी जी पसरलेली आहे, बुद्धीचा काही भाग शब्दाकडे जातो ग्रहण करण्यासाठी, बुद्धीचा काही भाग स्पर्शाकडे, बुद्धीचा काही भाग रूपाकडे, बुद्धीचा काही भाग गंधाकडे आहे, बुद्धीचा काही भाग रसाकडे आहे. ही बुद्धी पांगलेली आहे प्रत्येक इंद्रियामधून. ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी, ती बुद्धी तुझी काय होईल? आत्मसुखामध्ये ज्यावेळेस स्थिर होईल. समाधी सुखी केवळ जे बुद्धी होईल निश्चळ, ते पावशी तू सकळ योगस्थिती. जेव्हा समाधीमध्ये बुद्धी स्थिर होईल त्यावेळेस तू योगाची स्थिती प्राप्त करशील. अर्जुन वाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितघिप किम प्रभाषेत किमासित व्रजेत किम. आता अर्जुन देवाला काय करतो? प्रश्न करतो, हे भगवंता, स्थिर बुद्धी असं तुझे म्हणत आहे, तुझी बुद्धी स्थिर झाली पाहिजे, स्थिर झाली पाहिजे, बुद्धी शांत झाली पाहिजे. हे बुद्धी शांत होणं म्हणजे नेमकं काय आहे? कशाला म्हणायचं? स्थितप्रज्ञस्य का भाषा, ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे त्याचं लक्षण काय आहे? कसं ओळखायचा मनुष्य बुद्धी स्थिर झालेली आहे? म्हणजे जो असा उंच असतो त्याची बुद्धी स्थिर झालेली असते का? का लहान मनुष्याची बुद्धी स्थिर झालेली असते? गोऱ्या मनुष्याची बुद्धी स्थिर असते का? काळ्या मनुष्याची बुद्धी स्थिर असते का? फक्त महिला मंडळाची बुद्धी स्थिर असते? बुद्धी स्थिर होणं म्हणजे नेमकं कसं असतं? स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीस्थस्य केशव, हे केशवा, समाधीमध्ये राहणाऱ्या स्थितप्रज्ञाचं लक्षण काय आहे? स्थितधीही, ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, किम प्रभाषेत, तो माणूस कसा बोलतो नेमका? ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे तो कसा बोलतो? मराठीमध्ये बोलतो का हिंदीत बोलतो का संस्कृत बोलतो का इंग्रजीमध्ये बोलतो? म्हणजे बुद्धी स्थिर झालेला कोणत्या भाषेत बोलतो? किम प्रभाषेत, कसा बोलतो? किमासित, तो कसा राहतो? म्हणजे धोतर घालतो का पॅन्ट घालतो? स्थिर झालेला बुद्धी समजायचं कसं आम्ही? याची बुद्धी स्थिर झालेली आहे असं कसं ओळखायचं? पॅन्टीवाल्याला पाहून म्हणायचं का बुद्धी स्थिर झाली? का धोत्रावाल्याला पाहून म्हणायचं बुद्धी स्थिर झालेली? साडीवालेली, जिनं साडी घातलेली आहे तिची बुद्धी स्थिर असते का? का जिनं नाटीने असलेली लुगडं तिची बुद्धी स्थिर आहे? कसं ओळखायचं देवा? व्रजेत किम, तो कसा फिरतो? बुद्धी ज्याची स्थिर आहे तो कसा फिरतो? हळूहळू चालतो हत्तीसारखा का मग तरातरा चालतो कसा तो? व्रजेत किम. भगवान अर्जुनाला त्याचं उत्तर देणार आहे, पण अर्जुनाच्या त्या प्रश्नाचं ज्ञानोबरा टीका करतात. तेथ अर्जुन म्हणे देवा, हाची अभिप्राव आगवा, मी पुशेन आता सांगावा कृपानिधी. हे देवा, आता मी तुम्हाला एक विचारणार आहे अभिप्राय, ते तुम्ही मला सांगा, कारण तुम्ही कृपानिधी, कृपेचे काय आहात? सागर आहात. सागर, तुमच्या ठिकाणी कृपा सागरासारखी भरलेली आहे. देवा, तू कृपा करुणा सिंधू, तू कृपेचा करुणेचा काय आहे? सागर आहे. सागर, तू कृपा सिंधू आहे, कृपेचा सागर आहे. तू का म्हणे तुझं वर्णिती पुराणे, होय नारायण दया सिंधू. नारायणा, तू दया सिंधू आहे, दयेचा कृपेचा तू काय आहे? सागर आहे. मग अच्युत म्हणे सुखे, जे किरीटी तुझं निके, ते पुसपा उन्मेखे मनाचे नी. मग भगवान सांगतात, देव म्हणायला लागले, हे अर्जुना, तुझं जे निके, तुझ्यासाठी जे हिताचं आहे, जे कामाचं आहे, ते पुसपा उन्मेखे मनाचे, मन मोकळं करून तुम्हाला विचार. मी तुला सांगण्यासाठीच या ठिकाणी आलेलो आहे. भगवान सांगतात, अर्जुना, तुला काय विचारायचं ते विचारून घे. आता
या बोला पार्थे म्हणितले सांग पा श्रीकृष्णाती, काय म्हणिपे स्थित प्रज्ञाते ओळखो केवी. भगवान असं बोलल्यानंतर अर्जुन म्हणायला लागला, हे कृष्णा, स्थितप्रज्ञाते ओळखो केवी, काय म्हणिपे. स्थितप्रज्ञ जो पुरुष आहे, ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, तो आम्ही कसा ओळखायचा हो देवा, ते मला सांगा. आणि स्थिर बुद्धी जो म्हणिपे तो कैशिया चिन्हे जाणीची. ज्याला स्थिर बुद्धीचा पुरुष म्हणतात, ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, त्याचं चिन्ह नेमकं काय आहे, तो कसा असतो, कोणत्या चिन्हाने त्याला ओळखायचं. जो समाधी सुख भुंजे अखंडित. तू सांगतो स्थिर बुद्धी ज्याची झाली आहे त्याला समाधी प्राप्त होती, ज्याची बुद्धी सूक्ष्म झाली त्याला समाधी अवस्था प्राप्त होते, समाधीचा आनंद त्याला प्राप्त होतो. असा समाधीचा आनंद घेणारा जो पुरुष आहे, ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, तो कसा आहे नेमका. तो कवने स्थिती असे कैशेनी रूपी विलसे, देवा सांगावे हे ऐशे लक्ष्मीपती. हे देवा, हे लक्ष्मीपती, तो कवने स्थिती आहे असे, कोणत्या स्थितीमध्ये तो राहतो, श्रीमंत असतो का गरीब असतो, नेमका कसा असतो तो. कैशेनी रूपी विलसे, कशा रूपामध्ये तो राहतो. देवा सांगावे हे ऐशे लक्ष्मीपती. हे देवा, तुम्ही हे सांगा, तुम्ही लक्ष्मीपती आहात. लक्ष्मीचा कोण आहे, पती आहे भगवान, लक्ष्मी त्याची दासी आहे. तव परब्रह्म अवतरण, जो षडगुणाधिकरण, तो काय तेथ श्रीनारायण बोलत असे. त्यावेळेला परब्रह्म अवतरण, साक्षात परब्रह्माचा पुतळा असणारा, परब्रह्मच श्रीकृष्णाच्या रूपाने प्रगट झालेला असणारा. श्रीकृष्ण म्हणजे परब्रह्माचा अवतार आहे, महाविष्णूचा तो अवतार आहे. भगवंताचे जे 10 अवतार सांगितले त्यामधील 8वा अवतार म्हणजे कोण आहे, कृष्ण आहे. म्हणून परब्रह्म अवतरण, परब्रह्मच अवतरलेला आहे. जो षडगुणाधिकरण, 6 मुख्य गुणांचा जो काय आहे, अधिकरण म्हणजे ठिकाण आहे, गुणाचं राहण्याचं ठिकाण आहे. ऐका, यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर, हे 6ही गुणवर्य वसती जेथ. हे 6 प्रकारचे गुण ज्या ठिकाणी राहतात. यश, यश कुठं राहतं, भगवंताच्या ठिकाणी आहे. श्री म्हणजे लक्ष्मी, भगवंताच्या ठिकाणी आहे. औदार्य, उदारपणा, हा भगवंताच्या ठिकाणीच आहे. ज्ञान भगवंताच्या ठिकाणी आहे, वैराग्य भगवंताच्या ठिकाणी आहे, आणि ऐश्वर्य सुद्धा भगवंताच्याच ठिकाणी आहे. यश, यश, यश. भगवंत रणांगणामधून पळून आले तरी सुद्धा यश त्यांच्याकडेच आहे. यश, यश कोणाच्या ठिकाणी असतो, जो जिंकतो त्याच्या ठिकाणी काय असतो, यश असतो. पण भगवंताचा असा विशेष आहे, भगवंत युद्धामधून एकदा पळून मागं आले तरी सुद्धा यश कोणाला आहे, भगवंतालाच आहे. रणछोड भगवान की जय, असं उत्तर प्रदेशमध्ये म्हणत असतात. रणछोड भगवान की जय, म्हणजे रणांगणामधून तो पळून आला तरी सुद्धा त्याचा काय आहे, जय जयकार आहे. म्हणजे यश भगवंताच्या ठिकाणी आहे. श्री, लक्ष्मी त्याची पत्नीच आहे. औदार्य, उदारपणा भगवंताच्या ठिकाणी आहे. तो वना आला याचीसाठी, तो वना आला याची लागी, जे बैसावे पितयाच्या उत्संगी, की तो चंद्र सूर्यादिका परीस जगी श्लाघ्य केला. भगवान सांगतात, ज्ञानोबरायांनी ओवी घातलेली आहे, तो वना आला याची लागी. वनामध्ये ध्रुवबाळ कशासाठी आला होता हो, फक्त त्याला पित्याच्या मांडीवर बसायचं होतं. आपल्या बापाच्या मांडीवर मिळायला बसायला मिळावं आणि ते भगवंत आपल्याला देऊ शकतो, त्याच्यासाठीच आला होता ध्रुवबाळ. की तो चंद्र सूर्यादिका परीस जगीस लागू केला. पण भगवंताने त्याला असं ठिकाण दिलं, चंद्र सूर्याच्याही पलीकडे नेऊन पोहोचवलं. याला म्हणतात उदारपणा, औदार्य. उपमन्यू होता, उपमन्यूने काय मागितलं देवाला, मला दूध द्या म्हणाला. दूध किती लागत होतं, वाटीभर. पण वाटीभर दूध भगवंताने दिलं नाही उपमन्यूला. उपमन्यूला काय दिला, क्षीराचा सागर दिला. सागर आढळपदी बाळ बैसविला धुरू, आणि क्षीराचा सागरू उपमन्या. उपमन्यूसाठी क्षीराचा समुद्र देऊन टाकला, दुधाचा समुद्रच. नुसता प्यायचं काय, तू त्याच्यामध्येच पोहत बस, एवढा मोठा सागर दिला. कशाचा, दुधाचा. हे भगवंताचं काय आहे, औदार्य आहे, औदार्य. षडगुणाधिकरण, ज्ञान वैराग्य ऐश्वर. ज्ञानसुद्धा भगवंताच्याच ठिकाणी आहे, कारण वेदाला ज्ञान शिकवणारा भगवान आहे. वैराग्य भगवंताच्या ठिकाणी आहे. सगळं आपलं यादवाचं कुळ त्याने नष्ट केला, सगळं यादवाचं कुळ नष्ट करून टाकलं, तरीसुद्धा रडला नाही देव कधी. हे भगवंताचं वैराग्य आहे. ऐश्वर, सगळ्या ऐश्वर्ययुक्त तोच आहे. असं षडगुण अधिकरण, 6 गुणाचा अधिकरण असलेला भगवान परमात्मा,
तो काय तेथ श्रीनारायण बोलत असे. श्रीनारायण, श्री म्हणजे लक्ष्मी, तिचा पती असणारा नारायण, नारायण म्हणजे अंतकरणात राहणारा भगवान, काय बोलत असे. त्या ठिकाणी अर्जुनाला काय बोलत आहे ते तुम्ही पहा. अर्जुनाने प्रश्न केलेला आहे, हे देवा स्थितप्रज्ञ म्हणजे काय. स्थिर बुद्धिवान पुरुष कोणाला म्हणायचं. तो कसा दिसतो, कसा बोलतो, कसा चालतो, कोणत्या स्थितीमध्ये राहतो, असा अर्जुनाने भगवंताला प्रश्न केलेला आहे. भगवान त्याचं उत्तर देतात. पण आपली आज वेळ संपलेली आहे. 290 ओवीपर्यंत आपलं चिंतन झालेलं आहे. उद्या पुढच्या वयाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.